पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्सवर दरोडा प्रकरणातील 10 आरोपींना अलिबागच्या विशेष सत्र न्यायालयानं सक्त मजुरीची शिक्षा सुनावली, तसंच दंडही ठोठावला। पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्सवर दिनांक 26 ऑगस्ट 2015 रोजी रात्री 9 वाजता ही घटना घडली होती। आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून 80 लाख रुपये किमतीचे दागिने आणि 9 लाख रुपयांची रोकड पळवून नेली होती। या घटनेतील एका आरोपीला स्थानिकांनी पकडलं होतं, मात्र उर्वरित आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते। सुरुवातीला पोयनाड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र नंतर रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला। पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोयनाड पोलीस ठाण्याचे प्रभारी राज मोहम्मद राजे आणि सायबर सेलचे प्रमोद बडाख यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून फरार झालेल्या 12 आरोपींपैकी 10 आरोपींना अटक केली होती। या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी अलिबाग येथील विशेष सत्र न्यायालयात या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल केलं होतं। या प्रकरणाची सुनावणी अलिबागच्या विशेष सत्र न्यायाधीश सुशीला तिवारी यांच्या समोर सुरू होती, ज्यात जिल्हा सरकारी अभियोक्ता म्हणून ॲडव्होकेट संतोष पवार यांनी काम पाहिलं। सुनावणी दरम्यान एकूण 55 साक्षी नोंदवण्यात आल्या। यात फिर्यादी, तपासिक अंमलदार, साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट संतोष पवार यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि न्यायालयानं 10 आरोपींना दोषी ठरवलंय। यानुसार जिनाह उर्फ जेके नैनुद्दीन मोहम्मद लौबी, इम्राद इस्माईल मुजावर, करणराम आशिष विश्वकर्मा, बिलाल कासिम कुरेशी, समीर भगवान पाटील, प्रदीप उर्फ बबलू लक्ष्मण पाटील, सनी उर्फ चैतन्य सुनील पाटील, बिपिन बाफना, मोहम्मद अकबर कासिम, मुनीर सगीर शेख अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। भारतीय दंड संहितेतील विविध कलमांतर्गत सर्वांना शिक्षा सुनावण्यात आली आहे। याशिवाय दंडही ठोठावण्यात आला आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।